नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघणार आहोत ओल्या नारळापासून आपण बनवत आहे मस्त एक आगळा वेग स्वीट पदार्थ। इथं ओल्या नारळाचा एक वाटी मी किस काढून घेतला आहे बारीक किसणीवर बघा। तर हा पदार्थ मस्त असा छान गोडाचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहित पडेल की हा पदार्थ कोणता आहे। तर एका ओल्या नारळापासून आपण मस्त असा गोडाचा पदार्थ बनवत आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असा स्वीट पदार्थ बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। या वाटीचं प्रमाण म्हणसाल तर अर्धी वाटी पाणी घातलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं। हे बघा 1 ते 1.5 चमचा तूप मी इथं घालून घेतलं आहे आणि गॅस मोठ्या आचेवर करायचा। पाण्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान दणकून उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। हा बारीक रवा आहे। एका हाताने आपल्याला रवा घालून घ्यायचा आणि एका हाताने फिरवून घ्यायचा आहे। त्यासोबत आपल्याला किसलेलं ओलं नारळ घालायचं आणि इथं मी 3-4 चमचे साखर घालून घेते। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच 2-3 चमचे बारीक तीळ घालायचे। आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असा छान या मिश्रणाचा स्मेल येत आहे। आता आपल्याला याच्यातली ही साखर पूर्णतः विरघळून घ्यायची आहे। चवीला हा पदार्थ मस्त छान लागते, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही पाण्याऐवजी अर्धी वाटी दूध घातलं तरी चालेल, काही हरकत नाही। इथं 4 ते 5 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथं मी हे मिश्रण व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं परतून घेतलं आहे। आता गॅस करायचं बंद आणि हे मिश्रण थंडगार करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान थंडगार झालं आहे। एकदा आपल्याला हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं। हाताला मी तूप लावून घेतलं म्हणजे हाताला चिटकणार नाही। बघा एक वेळेस छान मळून घेतलं मी। आता आपल्याला याचा एक गोळा घ्यायचा, याचा गोळा तयार करून घेते। आता आपल्याला हातावर छान असं हे गोळा असा व्यवस्थित तयार करून घ्यायचा, नाहीतर मग ते चिरतील। आता याला बिस्किटाच्या आकाराप्रमाणे असा लांबट आकार करूया। हे बघा याप्रमाणे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता बिस्किटाच्या आकाराप्रमाणे हे बनवून घेतलं आहे। आता याचप्रमाणे सगळे आपण बिस्किटाच्या आकाराप्रमाणे असंच करून घेऊया। आणि आता तुम्ही इथं बघू शकता आपला जो स्वीट पदार्थ इथं मी बनवून घेतला आहे। बघा या आकारामध्ये छान आपले हे 12 इथे बिस्किटाच्या आकाराप्रमाणे हे बनवून घेतलं आहे मी। बघा छान खूप सारे झाले आहे, संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल इतकं झालं आहे। आणि तिकडे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। बघा आता इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता इथं मी छोटासा कण घालून बघते। बघा छान वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलं आहे। छान कळकळीत तेल तापवून घ्यायचं। तर इथं मी गॅस मंद आचेवर ठेवून एक एक करून तळून घेते। इथे मी हे 4च घालून घेते कारण जेवढे मावतील तेवढेच घाला। आता इथं पलटवायची अजिबात घाई करायची नाही। एक बाजू चांगली खरपूस होईपर्यंत अजिबात पलटू नका, नाहीतर मग हा पदार्थ तळता तळताच तुटून जाईल। तुम्ही बघू शकता मस्त एक बाजू छान तळली गेली। आता मी पलटी करून घेतली आहे। लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम असायला हवं, नाहीतर मग हा पदार्थ जो आहे तो खाली चिटकणार। आणि आता तुम्ही बघू शकता
छान हा पदार्थ तळला गेला आहे आणि मस्त असा टम्म फुगलेला आहे बघा. गोल्डन रंग येईपर्यंत इथं मी तळून घेतला. आता याला काढून घेऊया. क्या बात आहे बघा, मस्त छान असा टमटमीत फुगला आहे. आता याचप्रमाणे आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया. आणि आता तुम्ही इथं बघू शकता आपला हा स्वीट पदार्थ बनवून तयार आहे. आणि इथं मी एक गोलाकारामध्ये सुद्धा बनवून घेतला आहे. तर मग तुम्ही याला काय नाव देसाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याला मी कोकोनट बिस्किट असं नाव देईल. छान हा पदार्थ बनवून तयार होते. गोडाचं जर तुम्हाला खावं वाटलं, ओल्या नारळापासून मस्त स्वीट असा पदार्थ बनवून तुम्ही फार कमी वेळेत खाऊ शकता. तर हे चहाबरोबर खूप टेस्टी लागतात किंवा मग असेही खाऊ शकता किंवा तुम्ही लहान मुलांना शाळेच्या डब्यातसुद्धा हे देऊ शकता. तर इथं मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे छोटं हे मधातलं तोडून दाखवते मी. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं खुसखुशीत बनलं आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत झालं आणि आतून मस्त असं खुसखुशीत आहे बघा. छान असं स्मेल येतो. ओल्या नारळापासून हा पदार्थ बनवून बघा. कारण ओलं नारळ खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो. जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केसांच्या जे समस्या असतील ते सुद्धा दूर होतात, पचन सुधारते. तर याचं सेवन नक्की करा. तर इथं आपलं हे कोकोनट बिस्किट बनवून तयार आहे. तर तुम्हाला हे आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.